श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थाची जर तुम्ही नियमित सेवा करत असाल तर या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। स्वामी पूजेचे शुभ फळ तुम्हाला नक्की मिळेल। श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारचा मनात विश्वास निर्माण होतो। अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे। स्वामीवरील विश्वास आणि स्वामींवरील श्रद्धा आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळेच कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात। अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत। परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे। या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फळ अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही। याबाबत मनात शंका निर्माण होते। गोष्टी सकारात्मक का घडत नाहीत असे वाटू लागते। अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते। मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो। आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते। तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असे म्हटले जाते। नेमके कुठल्या गोष्टींचे पालन करावे? स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी। स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी। सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला किंवा दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी। एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये। त्यावेळी स्वामी समर्थाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा, देवासमोर दिवा लावावा, स्वामींना दिवा अर्पण करावा, त्यानंतर धूप दीप लावावा। शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे। अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकते। यानंतर स्वामींची मानस पूजा करावी। तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे। याचे 21 अध्याय आहेत। दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल। पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी। यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा। तसेच किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम, परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे। शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी। शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी, खंड पडू नये। काही कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थाची मनापासून क्षमायाचना करावी। तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवावा। अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहे। दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते। अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात। देशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत। या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो। समस्या, अडचण, संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी। स्वामी लगेचच भक्ताच्या हाकेला धावून येतात, संकट मुक्त करतात, अडचण दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत। स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात। भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात असे अनेक जण आवर्जून सांगत असतात। आपण दररोज स्वामी सेवा करतो, पण आपल्याला असे वाटते की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही, आपण कुठेतरी कमी पडतो का असे विचारही मनात येत असतात। मनात भीती वाटते, घाबरायला होते। असे का होते यावर उपाय, याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते। अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस संकल्प हे आपताना जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो। त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते। यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो। आपापल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो। या इच्छेसाठी आपण स्वामीची अमुक अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो। इथे चूक होते असे सांगितले जाते, परंतु मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते। त्याची वाच्यता करू नये। तसेच आम्ही स्वामीचे अमुक करतो, तमुक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांगू नये। आपली इच्छा गुप्त ठेवावी। अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे। स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा। स्वामी नक्की शुभफल करतील असे सांगितले जाते। श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी
स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.